डॉक्टर बाबा आढाव यांचं महात्मा फुलेंच्या या जन्मभूमीमध्ये असलेलं 3 दिवसांचं आंदोलन पार पडलेलं आहे। या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस झाल्यानंतर देखील एकीकडे राज्य सरकारच्या स्थापनेला मुहूर्त मिळालेला नाही आणि दुसरीकडे या विधानसभा निकालांच्या विरोधामध्ये विरोधकांना लढण्यासाठी म्हणून जे एक अवसान हवं होतं किंवा जे एक नैतिक अधिष्ठान हवं होतं ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या या आंदोलनातून विरोधकांना प्राप्त होताना दिसतंय। आणि म्हणूनच शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असतील किंवा महाविकास आघाडीचे इतर नेते, या नेत्यांनी डॉक्टर बाबा आढाव यांच्या या आंदोलनाला भेट दिली, पाठिंबा दिला, डॉक्टर बाबा आढाव यांचे आभार मानले आणि अर्थातच त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील केली। आता उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। बाबांशी आपण मोकळ्यापणाने संवाद साधणार आहोत। बाबा, या आंदोलनाने 3 दिवसांच्या काय साध्य झालेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही जर माध्यमाचे प्रतिनिधी असाल तर तुम्हीच लांबून पाहिलं पाहिजे की काय झालं। म्हणजे माझ्यापुरतं मी एवढं सांगेन, आयुष्यामध्ये अनेक आंदोलनामध्ये मी भाग घेतला। स्वातंत्र्य आंदोलन असेल, गोव्याचं आंदोलन असेल, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, मंडल आयोगाचं आंदोलन असेल, मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन असेल, अनेक आंदोलनात भाग घेतला नाही सरी। परंतु मला कल्पनाही आली नाही एवढा प्रतिसाद या आंदोलनाला मिळालेला आहे। आणि तो मिळाला म्हणजे काहीतरी असं नव्हे, मी डॉक्टरी धंद्यातला मनुष्य आहे, नाडीवर आमचं बोट असतं, पण पुष्कळ वेळा नाडी सापडतेच असं नाही। पण यावेळेला नाडीवर बोट न ठेवता मी बोट ठेवलं, सापडली आणि हे याचं उदाहरण आहे। पण मला वाटतं माझ्यापेक्षा सुद्धा महत्त्व ते जे प्रश्न आम्ही उपस्थित केले त्याला आहे। मी असं म्हणतो, मला मिळालेली दाद मला नाही मिळाली। जे प्रश्न या निमित्ताने उभे केलेत, निवडणुकांचा गैरवापर, अखंड पैशाचा ओघ, परकीय शक्तींचं मध्येच आक्रमण, नंतर फाटाफूट करून बाबा नक्की आक्षेप काय? 1 2 3 असे तुम्ही सांगा, म्हणजे कशाला? पहिला मी मांडलेला आहे ना, महाराष्ट्राची नुकतीच जी निवडणूक झाली यामध्ये पैशाचा जो अपरिमाण पैसा म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून दिलेला पैसा की मतदारांना मतदानाच्या आधी दिलेला पैसा, नक्की काय म्हणायचं? दोन्ही यायला पहिल्यांदा भाऊबटू सरकारी खजिन्यातून, स्वतःच्या खिशातून नाही, तेही पेन्शन नाही आहे, एकदाच द्यायचे आणि तेही 60-65 आतल्या, पुढच्यानं काहीच नाही। बायांचं म्हणणे काय झालं, दिवीसे घेतलं आणि दिवीरच ओवाळला। पण सरकार दिल्यानंतर विचारतं मिळाले का, मग आठवण ठेवा। मग आठवण कशाची? मग त्या म्हणून निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही अशी एखादी कल्याणकारी गोष्ट करणं हे सरळ आहे। नाही, मगाशी इथे अजितदादा पण आले होते। अजितदादांनी म्हटलं की अशा योजना महाविकास आघाडीची जिथं राज्य सरकार आहेत, काँग्रेसचं कर्नाटकमध्ये असेल किंवा आणखी कुठे असेल, तेलंगणामध्ये असेल, त्या ठिकाणी राबवण्यात आल्या आणि आम्ही राबवल्यात, त्याच्यामध्ये चूक ते काय असं अजितदादा इथे येऊन म्हणाले? मला कळत नाही, त्यांनी केलं म्हणजे पुण्य आहे, यांनी केलं पाप असं माझी भूमिकाच नाही। त्यांनी केलं ते सगळं चुकीचंच आहे। आज राहुल गांधी जे म्हणतात की आम्ही 1500 आम्ही 3000 देऊ, हे चूक आहे पूर्णपणे। त्यांनी केलं म्हणून मला ते एकमेकांना सांगतात त्यांनी केलं म्हणून मी केलं, ही सबब योग्य नाही। बरं, पुढचा आक्षेप काय बाबा तुमचा? पुढचा आक्षेप हा तुमच्या निवडणुकांच्या मधला गोंधळ। आता ते जे चालतं आहे, मला अनुभव आहे ना, मी म्हातारा आहे, त्यांनी घरी विचारलं गेलं, म्हणलं नको, म्हणलं नवरा बघा आम्ही गेलो, पण त्या अंधारामध्ये आणि ते समग्र यादीमध्ये अहो बोट माझं 5 बोट आहे, बायको मला म्हणाले अहो एकच बोट। हे प्रॅक्टिकल अडचणी आहेत, त्या प्रॅक्टिकल अडचणी। ईव्हीएमच्या बाबतीत काय नक्की तुम्हाला म्हणायचं आहे? माझं म्हणणं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे निर्णय लागले सांगितलं जातं, विरोधकांचं एक काम आहे त्यांनी स्वतंत्रपणे याचं हे करावे आणि ते जनतेपुढे आणावं।
माझा मकावून त्याचाच हे करेल. हे काय ते पराभूत त्यांना बोलायला सापडतं, पराभूत झाला म्हणून बोलतात, विजय झाला बोलत नाही, अशी सबब मिळते. आणि आताचं सरकार हे करते, त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं. माझं म्हणणं मग कशाला राजे कशाला केलं, तुमच्याकडून वेगळी अपेक्षा आहे. बाबा तुमचं हे 3 दिवसांचं उपोषण होतं ते तुम्ही मागं घेतलं, आता पुढं काय या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत? आता असं आहे की तुमच्यासारख्या तरुण माणसांनी मला हे विचारायचं मला फार वाईट वाटतं. मी पत्रकार आहे. नाही, पत्रकारांना मी सांगेल की काय केलं तुम्ही, मोदी तुमच्याशी बोलत नाहीत, तुम्ही काय करतात, मोदी तुमच्याशी बोलायला तयार नाहीत, बोलत नाहीत, का नाहीत? देशाचा नागरिक म्हणून पत्रकार म्हणून मला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, पण तो तुम्ही पंतप्रधान मानत नाहीत आणि तुम्ही गप्प बसता, हे मला फार चिड येते. तेव्हा ह्या आंदोलनाच्या संदर्भात तुम्ही म्हणेल की आता मलाही माहीत होतं एवढं प्रतिसाद नाही, आता कसं घ्यायचं पाहूया. बाबा तुमचं वय 95 आहे आणि खरं तर वय काढलेलं तुमच्यासारख्या लोकांना आवडत नाही. आयुष्यभर तुम्ही लोकांमध्ये राहिलेलं आहात आणि लोकांमध्ये राहणं हेच तुमच्यासाठी ऊर्जा देणारं टॉनिक म्हणा किंवा जे काही आहे. मात्र ह्या सगळ्या थंडी कडाक्यामध्ये म्हणजे ज्यांना कोणाला फुलेवाडा माहीत नाही त्यांच्यासाठी सगळं खुलं आहे. हे मला तुम्हाला माझ्या काळात थांबलो, तुम्ही त्या दुसऱ्या प्रश्नाकडे वाढलात. माझं म्हणणं आहे आजही तुमची जी मध्यवर्ती संघटना आहे किंवा शहराची असेल, तुम्ही जरा आवाज उठवा ना. नाही खरं आहे, उठवायला हवा आम्ही, आणि उठवायला हवा म्हणे मी माझ्या मर्यादांमध्ये जे पत्रकारितेच्या माध्यमातून मला करता येतं ते मी 100% करण्याचा माझा प्रयत्न असतो असं म्हणेन. वैयक्तिक घेऊ नका, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. बरोबर आहे, नाही तुम्ही म्हणताय ते मला पूर्ण मान्य आहे. मी सांगतो तुम्हाला, तुमच्या संघटनेने पत्र लिहिलं की पंतप्रधानांना एक साधी विनंती करा की आमच्यावरचा कृपया बहिष्कार उठवा, बस एवढं एक साधं प्लेन. मला उत्तर सुद्धा नाही. या निवडणुका झालेल्या आहेत, न भूतो न भविष्यते असे निकाल लागलेले आहेत. इतकं एक मोठं बहुमत एका बाजूला आहे आणि दुसरीकडे जे विरोधक आहेत त्यांची अशी अवस्था झाली आहे की तुम्ही हे जे काही आंदोलन केलं, या आंदोलनामुळे त्यांना कुठेतरी अवसान मिळालं, किंबहुना त्यांना असं होतं की काय बोलायचं आणि घराच्या बाहेर कसं पडायचं, इथपर्यंत परिस्थिती होती. शरद पवार यांचा अपवाद वगळता विरोधी पक्षातले बाहेर पडलेले नेते गेल्या 8 दिवसांमध्ये पाहायला मिळाले नव्हते. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. तुमच्या आंदोलनामुळे त्यांना सुरुवातीला मी जसं म्हटलं एक नैतिक अधिष्ठान मिळालेलं आहे. पण हे थोडा विषय थोडासा मी आणखी व्यापक करायचा प्रयत्न करतो. हे झालं निवडणुकांपुरतं, पण जी विचारधारा सोबत घेऊन तुम्ही आयुष्यभर संघर्ष केलात, तर त्या विचारधारेवरती हे जे काही पुरोगामी म्हणवणारे राजकीय पक्ष आहेत त्यांनी काम करायला हवं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कधी काळी काँग्रेस इथे दादा बसलेले आहेत, दादा कधी काळी काँग्रेसचं सेवादल असायचं, काँग्रेसची एक विचारधारा लोकांपर्यंत पोहोच व्हायची. आज ते होत नाही. म्हणजे काँग्रेसला आज जो मोठा बॅकलॉग जाणवतो की काँग्रेसची विचारधारा म्हणजे हिंदू विरोधी, हे जे नॅरेटिव्ह आहे तयार करण्यात आलेलं तुमच्या विरोधकांकडून, त्याला तुम्ही प्रतिवाद नाही करू शकत. याच्यावरती काम करायला हवं असं नाही वाटत? नाही, काय हा जो आता हा प्रश्न उपस्थित झाला आहे ना, आजपर्यंत आता स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष होऊन गेली, कधी हा प्रश्न उपस्थित झाला नाही. कारण इथं सर्व धर्माचे लोक घटनेच्या संविधानाप्रमाणे, नेत्यांच्या आंदोलनाप्रमाणे, विचारधारेप्रमाणे एकत्र नांदत होते. अलीकडच्या काळात त्यांनी पूर्वी नव्हतं असं नाही, हिंदू महासभेचे लोक होते, सर्व होतं, पण त्याच्यावर सर्व मात करून दादा हो. पण आज हा एक मोठा काँग्रेस पक्षाच्या विरोधी एक असं एक वातावरण किंवा काँग्रेस निर्माण केलं. बरोबर आहे, वातावरण निर्माण केलं हाच आमचा मुद्दा आहे. आणि त्यांना हे माहिती आहे की वास्तव नाही, पण वास्तव नसताना सुद्धा अशा प्रकारे बोलल्यानंतर काही लोकांची माती भडकून आपल्याकडे वळवता येतं, हे त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही प्रतिवाद करायला नाही सुरू आहे. सर्वजण जे पुरोगामी संघटना आहेत, आता केवळ काँग्रेस पक्ष मी असं म्हणत नाही, जे समतावादी, मानवतावादी आणि सार्वभौम भारताचं लोकशाहीचं स्वप्न आणि एकात्मतेचं हे ज्यांच्या मनामध्ये ते आपापल्या परीनं वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. पण तो प्रयत्न अत्यंत धर्मांधतेनं तरुण मुलांची माती भडकून तो प्रयत्न होतो, हे अत्यंत देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं फार घातक आहे. तुमचं मत आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं? भारत पाटेलकर सर पण आहे तिथे. बाबा काय वाटतं या विचारधारेवरती पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांनी जे काही काम करायला हवं होतं
ते मधल्या काळामध्ये नाही झालेलं. मला काय वाटतं, एका बाजूला भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप मोठी एक ताकद उभी असते. त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही मला आज विचारताय, पण मी 2 पुस्तिका लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला आणीबाणीच्या ह्याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो ना, 1.5 वर्ष होतो ना. बाळासाहेब देवरसे आणि आम्ही एकत्र होतो. तेव्हा संघाची ढोंगबाजी म्हणून मी पुस्तक लिहिलं. मुळात असं आहे की संघ बदलेल असं जयप्रकाशानं वाटत होतं माझ्या पक्षाच्या लोक. त्यांची आयडिओलॉजी तुम्ही बघा ना जरा, नाझीपेक्षा भयानक आहे. एक पक्ष, एक नेता, आवाज नाही. तर ते जाऊ द्या. मुद्दा असा आहे की ते राज्यावर आहेत आणि आता आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. तुम्ही विचारता त्याच्यापेक्षा फार वेगळे प्रश्न निर्माण झालेत. भारताचं संविधान धोक्यात आलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. सर काय म्हणाल तुम्ही या सगळ्या, मी आता एक विषय विचारला. नाही, बाबांचं उपोषण जे आहे ते फक्त घोटाळ्याविषयी नाही आहे. आता शेवटी जे बाबा म्हणाले तो मुद्दा आहे की एक देश, एक पक्ष, एक नेता, हे सरळ सरळ हिटलरशी जोडलेलं आहे. हिटलरसुद्धा निवडूनच आलेला होता आणि निवडणुकीत मेजॉरिटी मिळालेली होती. बाबांचा मुद्दा असा आहे की ज्या मगाशी बोलले ते की ज्या स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांनी स्वतः स्वातंत्र्य चळवळीत होते आणि त्या लोकांनी रक्त सांडलं, जेलमध्ये गेले, त्यांना हे स्वातंत्र्य अभिप्रेत नव्हतं. बाबांचं आत्ताचं जे एकूण त्याचा निचोड जो आहे, तो अर्क जो आहे तो असा आहे की त्या स्वातंत्र्याची जी स्वप्न आम्ही पाहिली, त्यांनी पाहिली आणि आमच्यासारख्या तरुणांच्याकडं पास ऑन केली, त्याचं वाटोळं झालेलं आहे. आणि ते स्वप्न पुन्हा प्रस्तावित करायचं झालं तर यांच्याशी संघर्ष करावा लागेल आणि मग ज्यांना पटेल त्यांना घेऊन तो संघर्ष चालू राहील. तर डॉक्टर बाबा आढाव, भारत पाटणकर सर हे आयुष्यभर एका उद्देशासाठी, एका वंचित घटकासाठी काम करत राहिले आणि सोबतच त्यांची विचारधारा, राजकीय विचारधारा, सामाजिक विचारधारा त्यांनी जपली. मात्र आयुष्याच्या या टप्प्यावरती हे त्यांना जाणवतं आहे की ही जी लढाई आहे ती अधिक व्यापक करण्याची गरज आहे. अधिक मोठ्या जनसमूहाला हे समजावून सांगण्याची बाबा गरज तुम्हाला वाटते आता, की नक्की काय व्हायला हवं होतं आणि काय होतं आहे? मला असं वाटतं, संविधानाने सांगितलेला भारत आम्ही निर्माण करू शकलो नाही. संविधानामध्ये भारत नुसती घटना नाही लिहिली, तर त्या घटनेतला भारत निर्माण करायचा. पण आणि त्याची जी मूल्य सांगितली. आमचं आत्ता पंतप्रधान म्हणतात आम्हाला संविधान मान्य आहे. आता ते म्हणतात घरावर तिरंगा आणि गावात संविधान, आता म्हणायला लागले. पण हे ते ढोंग आहे. जोपर्यंत RSSची फिलॉसॉफी ते मानतात त्यांनी जाहीर केलं पाहिजे की RSSची स्वतंत्र आहे, आमच्या याशी संबंध नाही. उलट आहे, जनसंघ म्हणतो आमचं नेतृत्व कोणाचं, आमच्याकडे गुरुजी कुणीच नाही आहे. खांभाव गुरु अत्यंत रबड आहेत. ती संघटना नोंदवलेली नाही, हिशोब देत नाही, पैसे कुठून आले कळत नाही, पत्रकारांची तोंडाशी बंद करून टाकलेली आहेत. तेव्हा आणि भांडवलदाराने तर सरळ चालवले, उघड झाले. आत्तापर्यंत ही लढाई राजकीय होती, मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल असा लागला की ही राजकीय लढाई हळूहळू सामाजिक लढाईमध्ये परावर्तित होती की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण आत्तापर्यंत जे राज्याच्या राजकीय पटलावरती नेते आपण पाहत होतो ते बडे राजकीय नेते बाबा आढाव, समाजसेवक बाबा आढाव यांच्या या ठिकाणी आंदोलनाला भेट देताना आपण पाहिलं आणि हेच इथून पुढचं महाराष्ट्राचं प्राक्तन असू शकतं. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.